वाघ, बिबट या वन्य प्राण्यांच्या अवयवाची तस्करी, आरोपी वन विभागाच्या ताब्यात। आरोपींकडून वाघाच्या 22 मिश्या, 2 दात, खवल्या मांजराचे खवले तसेच देशी कट्टा हस्तगत। वन अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सडक-अर्जुनी वन परिक्षेत्रात वाघ, बिबट या वन्य प्राण्याचे अवयव विक्री करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी सापळा तयार करण्यात आला। तसेच बनावट ग्राहक तयार करून आरोपींसोबत बोलणी करण्यात आली व सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय कोहमारा येथे आणण्यात आले। यावेळी आरोपी बिटल मंगरू सराटे राहणार दल्ली, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया याच्याकडून वाघ, बिबट यांचे 22 मिश्या व 2 दात तर खवले मांजराचे खवले 1 नग तसेच 1 देशी कट्टा पिस्तूल हस्तगत करण्यात आले। तर आरोपी हरीश लक्ष्मण लांडगे राहणार मुंडीपार, तालुका साकोली, जिल्हा भंडारा व आरोपी घनश्याम शामराव ब्राह्मणकर राहणार पिपरी, तालुका सडक-अर्जुनी, जिल्हा गोंदिया यांच्याकडे अंगझडती दरम्यान काहीही आढळून आले नाही। तिन्ही आरोपी ही वाघ, बिबट वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांची अवयव विक्री करण्याचे व्यवसाय करतात। त्यांनी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या विविध कलमान्वये गुन्हा केला असून त्यांच्या विरोधात वनगुन्हा नोंदविण्यात केला आहे। आरोपींना आज दिनांक 19 फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 21 फेब्रुवारीपर्यंत वनकोठडी सुनावली आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत। माझा गाव, माझी बातमी।